अजित पवारां गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 2 महिन्याहून अधिक काळ उलटून गेला, पण अजित पवार यांच्या विमान अपघाताचं गूढ अजूनही कायम आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? तो फक्त एक अपघात होता की त्यामागं घातपाताचा कट? आणि सर्वात मोठा प्रश्न, यामागे कोण आहे? दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या अगदी आधी आणि नंतर एका संशयित पतसंस्थेमध्ये अचानक प्रचंड व्यवहार वाढले. आकडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 27 जानेवारी 17 व्यवहार, 28 जानेवारी अपघाताचा दिवस 19 व्यवहार, 29 जानेवारी 10 व्यवहार, 30 जानेवारी 31 जानेवारी प्रत्येकी 8 व्यवहार. आणि विशेष म्हणजे याआधी संपूर्ण वर्षभरात दर महिन्याला फक्त 2 ते 8 व्यवहार होत होते. ही पतसंस्था कोणाशी संबंधित आहे? तर नाव समोर येतं भोंदूबाबा अशोक खरात, ज्याच्यावर आरोप आहे की अपघाताच्या आधी अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा करण्यात आला होता. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे, त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवारां गेल्याच्या त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे आहेत. जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे. हा फक्त योगायोग आहे का, की पैशांच्या व्यवहारातून काही मोठा कट रचला गेला? पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया भावूक झाल्या. त्यांनी थेट मागणी केली, या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पैशांची फिरवाफिरवी झाली का हे बाहेर आलं पाहिजे. आता या प्रकरणाचा तपास SIT कडं, पण अद्याप ठोस निष्कर्ष नाही. म्हणूनच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अपघात की घातपात, योगायोग की नियोजित कट? या प्रकरणात पुढे काय उलगडा होणार? कोण येणार रडारावर? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.